एक्सपिरियन्स ऑफ 8 years. मागच्या 8 वर्षात मी 2014ची MPSC, 14-16ला गेट आणि लास्ट 19मध्ये CCLची एक्झाम क्रॅक केली आहे. ओके, लास्ट लेक्चरपासून आपण चालू केलं होतं इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. आणि इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग ज्या वेळेला आपण चालू केलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, त्यावेळेला मी त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं आहे. किती मार्क्सचं इस्टिमेटिंग कॉस्टिंगवर क्वेश्चन येणार आहेत? 9 क्वेश्चन येणार आहेत, 18 मार्क्सचे नियर अबाउट. ओके, आणि त्यामध्ये किती टाइप्स आपण स्टडी करणार आहोत इस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये, म्हणजेच काय व्हॅल्युएशन आहे, रेट अनालिसिस आहे, टेंडर कॉन्ट्रॅक्ट्स, टेंडर नोटीस, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये कन्वर्ट करणार, स्टडी करणार आहोत. ओके, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय सुरुवातीचा आपण चालू करतोय आज बेसिक युनिट ऑफ कन्व्हर्जन पासून. तर ज्या वेळेला बेसिक युनिट आपण कन्व्हर्जनचं चालू करतोय त्यावेळेला बघा काही नॉर्मल कन्व्हर्जन मी बोर्डवर लिहून ठेवले आहे. जसं की बघा, पहिला आहे 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1000 mm. हे तर आपण काय दर दिवसाला वापरणारे युनिट्स आहेत. मला माहित आहे की तुम्हाला लोकांना हे नवीन युनिट्स नाही आहे, पण तरीही स्टार्ट करताना एका सुरुवातीपासून एका प्रॉपर वेनं व्हायला पाहिजे म्हणून मी हे सगळं काय केलंय. ओके, तर काय दर दिवशी तुम्ही हे वापरताय. कोणी साईटवर काम करत असेल, कोणी प्रिपरेशन करत आहे, त्या सर्वांसाठी तुम्हाला लोकांना हे माहित असलेले युनिट्स आहेत. ओके, सो 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1000 mm झालंय. ओके, 1 feet is equals to 12 inch is equals to 30 centimeter. Then next 1 inch is equals to 25.4 mm is equals to 2.54 centimeter. जस्ट मी ते काय केलंय डिवायडेड बाय 10 केलंय. mm ला कन्वर्ट करायसाठी सेंटीमीटर काय केलंय डिवायडेड बाय 10 केलंय, म्हणजेच काय झालं 2.54 सेंटीमीटर झालं. सेकंड थिंग 1 हेक्टर. ऍक्च्युली आपण 1 हेक्टर जेव्हा बोलतो तर आपण काय लिहितो की 1 हेक्टर शेती आहे. आता हा ऍक्च्युली हेक्टर काय आहे तर हा काय एरिया बेसिस जिओमेट्रिकल युनिट आहे. कोणता एरिया बेसिस जिओमेट्रिकल युनिट आहे. आता आपण काय करतो नॉर्मल मध्ये ज्या वेळेला हेक्टरचा विचार करतो त्यावेळेला तुमच्या सर्वात लक्षात काय येतं, सुरुवातीला तुमच्या लक्षात येत असेल शेत, बरोबर आहे. कारण की नॉर्मली काय करतो आपण हेक्टर, एकर, गुंठा ह्या सगळ्या गोष्टी काय आपण काय करतोय शेतीसाठी वगैरे यूज करतोय, किंवा मोठ्या ग्राउंडसाठी असेंब्ली हॉलसाठी वगैरे आपण हे हेक्टर, एकर किंवा गुंठा वगैरे यूज करतो. तर 1 हेक्टर इज इक्वल्स टू आपण लिहिताना लिहितो 2.5 एकर, बरोबर आहे. 2.5 एकर, 2.5 एकर ज्याला म्हणतात. जर का तुम्ही गावात वगैरे जर का असेल, खेड्यात वगैरे जर का राहत असाल तर बघा तुमच्याकडे पण म्हटलं जातं 2.5 एकर शेती आहे किंवा 1 हेक्टर शेती आहे. 1 हेक्टर किंवा 2.5 एकर ऍक्च्युअल मध्ये आहे, पण ऍक्च्युअली ती व्हॅल्यू 2.5 एकर नसून ती आहे 2.47. किती आहे 2.471. सो आपण कन्व्हर्जन काय करतो या 2.471 ला कन्वर्ट केलं अझम्पशनच्या बेसिसवर 2.5 एकर. इथे लक्षात. पुढे जातोय, पुढे आहे 1 हेक्टर. आता एका हेक्टरला जर का मी कन्वर्ट करायचं म्हटलं तर ते झालंय एकर मध्ये 2.5, पण तोच जर का एरिया मला कन्वर्ट करायचा असेल मीटर स्क्वेअर मध्ये तर ते असते 10,000 स्क्वेअर मीटर. किती 10,000 स्क्वेअर मीटर. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की एरिया किती मोठा आहे, एरिया किती मोठा आहे. ओके, कारण कसं होतंय कधी कधी हेक्टरचा विचार आपल्याला माहित आहे हेक्टर म्हणजे 2.5 एकर, पण तो कन्सेप्ट डोक्यात येत नाही किंवा तो एरिया लक्षात येत नाही. पण ज्या वेळेला मीटर म्हणजे माहित आहे, मीटर म्हणजे लेंथ माहित आहे, त्याचा स्क्वेअर मीटरचा एरिया 10,000 मीटर स्क्वेअर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअल मध्ये एरिया किती आहे. ओके, सो लेट्स सी. नेक्स्ट येतो 1 एकर म्हणजे 40 गुंठा. 1 एकर म्हणजे किती 40 गुंठा. आता जर का या गुंठ्याला कन्वर्ट केलं तर बघा नॉर्मली कंडिशन मध्ये काय असतो 1 गुंठा इज इक्वल्स टू काय 1 गुंठा इज इक्वल्स टू 33 फीट बाय 33 फीट. 33 फीट बाय 33 फीट, किंवा 1 गुंठा इज इक्वल्स टू तुम्ही असं पण म्हणू शकता 1089 स्क्वेअर फीट or feet square. Got it? 1 गुंठा इज इक्वल्स टू काय असतो 33 फीट बाय 33 फीट. म्हणजेच काय 33 मल्टिप्लाय बाय 33 केलं तर 1089. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, ह्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे. सो दॅट 1089 फीट स्क्वेअर. म्हणजेच काय मी 1 गुंठा 1 एकर इज इक्वल्स टू 40 गुंठा. मग 40 गुंठ्याला जर का मी कन्वर्ट केलं फीट मध्ये तर बघा काय होऊ शकतं, किंवा इकडे लिहितो मी 1 गुंठा इज इक्वल्स टू 33 फीट बाय 33 फीट. म्हणजेच काय झालं 1089 फीट स्क्वेअर. म्हणजे एका एकरला जर का फीट स्क्वेअर मध्ये मल्टिप्लाय करायचं असेल
तर 40 इंटू 1089 समजत आहे. जर का मला एका गुंठ्याला फीट स्क्वेअर मध्ये मल्टिप्लाय करायचं असेल तर काय येईल 40 इंटू 1089. आता याचं जर का तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं तर बघा, तर हे येतं 43560 स्क्वेअर फीट. किती येतं 43560 स्क्वेअर फीट किंवा फीट स्क्वेअर. चालेल. मी काय केलंय फक्त एका एकरला कन्वर्ट केलंय फीट स्क्वेअर मध्ये. कसं कन्वर्ट केलं तर डायरेक्टली माहित नव्हतं, तर मी काय केलं स्क्वेअर फीट मध्ये मला डायरेक्टली माहित नव्हतं. मी काय केलं पहिल्यांदा गुंठ्यामध्ये कन्वर्ट केलं. आता गुंठा म्हटला म्हणजे एरिया आला, पण गुंठा कसा कन्वर्ट करायचा ते मला माहित आहे. गुंठा कन्वर्ट करतो मी फीट स्क्वेअर मध्ये. म्हणजेच काय झालं एक गुंठा म्हणजे 33 फीट बाय 33 फीट. म्हणजेच काय झालं 1089. सो एकर म्हणजे 40 गुंठा. सो 40 इंटू 1089 43560 स्क्वेअर फीट झाला. आता कंडिशन काय आहे, मला या एकरला कन्वर्ट करायचा आहे स्क्वेअर मीटर मध्ये. कशात कन्वर्ट करायचं आहे स्क्वेअर मीटर मध्ये. आता बघा साधा सिंपल कंडिशन आहे. आता तुम्हाला माहित आहे 1 मीटर इज इक्वल्स टू 3.28 फीट. 3.28 फीट. सपोज टू बी दॅट जर का 1 चा स्क्वेअर केला 1 मीटर स्क्वेअर केला तर इकडे पण तुम्हाला काय करावं लागेल 1 चा स्क्वेअर सगळ्याचा स्क्वेअर करून टाका. म्हणजे काय झालंय 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 3.28. आता 3.28 जर का काढला तर हा येतो 10.75 स्क्वेअर फीट. म्हणजे 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती झाला 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय झाला 10.7 स्क्वेअर फीट. 10.7 स्क्वेअर फीट. नाउ वी नो दॅट. आता बघा कन्वर्ट किती करायचं आहे 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 10.75. ऍक्च्युअली तो 75 पुढे पण व्हॅल्यू आहे पण नियर अबाउट 75 स्क्वेअर फीट. ओके. आपल्याला काय करायचं कन्वर्ट मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजेच काय मी इथे एक्स अजून करतो. किती आहे टोटल किती आहे 43560 स्क्वेअर फीट आहे. बरोबर आहे. सो 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 10.75 मीन्स हाऊ मच मीटर स्क्वेअर फॉर द 43560 स्क्वेअर फीट. सो जर का तुम्हाला काढायचं असेल तर काय करा 43560 डिवायडेड बाय 10.75 करून बघा. आणि जर का तुम्ही 43560 जर का त्याला डिवाइड केलंच तर बघा जर का मीटर स्क्वेअर मध्ये काढायचं असेल तर तो येतो नियर अबाउट x इज इक्वल्स टू 100 मीटर स्क्वेअर. किती येत आहे 100 मीटर स्क्वेअर. गॉट इट. सॉरी माय फॉल्ट. इथे काय येतो 100 नाही 4052 स्क्वेअर मीटर येतो. ओके. पण जर का तुम्ही कॅल्सी मध्ये म्हणा किंवा बाकी युनिट कन्व्हर्जन मेथड जर का बघितलं तर कंडिशन मध्ये काय येतो 1 एकर इज इक्वल्स टू आपला किती आला होता 4052 स्क्वेअर मीटर. पण ऍक्च्युअल मध्ये जर का बघितलं तर 1 एकर इज इक्वल्स टू असतो 4046.81 स्क्वेअर मीटर. किती असतो 4046.81 स्क्वेअर मीटर. आता इथे जो काही रेशिओ आला बघा मी हे फक्त काय सांगितलंय ट्रायल अँड एरर बेसिसवर. म्हणजे कंडिशन काय झाली इथे बघा आपण ऍक्च्युअली 3.28 घेतला पण याच्या पुढच्या जर का व्हॅल्यू बघितल्या तर त्या कॅल्सी मध्ये आपण डायरेक्टली मेजर करू शकतो. सेकंड थिंग हा 1 मीटर स्क्वेअर ज्या वेळेला मी कन्वर्ट केला तर हा 10.75 असतो तो 10.755 समथिंग असतो. म्हणजेच काय मी फक्त 2 डिजिट घेतले तर या सगळ्यांचा डिफरन्स हा तुम्हाला इथे मिळेल. म्हणजेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे इन शॉर्ट 1 एकर म्हणजे 40 गुंठा म्हणजेच काय 43560 स्क्वेअर फीट मीन्स काय 4046 नियर अबाउट 4046.81 स्क्वेअर मीटर. गॉट इट. चला पुढे बघूया. आता नेक्स्ट युनिट आहे ब्रासचं. नेक्स्ट युनिट घेतो मी ब्रास साठी. सो 1 ब्रास मीन्स व्हॉट म्हणजे बघा ब्रासचा जर का विचार केला तर हे एरिया युनिट पण आहे आणि व्हॉल्युमेट्रिक युनिट पण आहे. मी काय बोलतोय लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ब्रासचा जर का विचार केला तर हे एरिया युनिट पण आहे आणि व्हॉल्युमेट्रिक युनिट पण आहे. आता कसं काय तर एरिया युनिटचा जर का विचार केला तर हा येतो 100 फीट स्क्वेअर. इथे येतो 100
फीट स्क्वेअर और स्क्वेअर फीट. आणि जर का व्हॉल्युमेट्रिकचा जर का विचार केला म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण सँड वगैरे जेव्हा आपण डंपर मध्ये मेजर करतो, लक्षात घ्या, ज्या वेळेला सँड वगैरे आपण डंपर मध्ये मेजर करतो म्हणजेच काय, सपोज टू बी दॅट एखादा डंपर आहे, ही एक ट्रॉली आहे एखाद्या टिप्परची म्हणा किंवा ट्रॅक्टरची म्हणा किंवा डंपर म्हणा एखादा. ओके, सो दॅट या ट्रॉलीमध्ये आपण काय करतो, याचं व्हॉल्युमेट्रिक युनिट घेतो. आता नॉर्मली जर का तुम्ही डंपर वगैरे बघितला तर हा अशा शेपचा येत नाही. हा तो कसा येतो तर बघा, तो या शेपमध्ये असतो, बरोबर आहे ना. त्याचा जो काही साइड व्ह्यू जर बघितला तुम्ही तर तो या शेपमध्ये दिसेल तुम्हाला. सो दॅट हा मी फक्त एका स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सांगतोय. म्हणजेच काय झालं, ही झाली त्याची लेंथ, ही झाली त्याची विड्थ हाईट आणि ही झाली त्याची विड्थ. ओके, तर हे जे काही युनिट आहे हे येतं 100 क्युबिक फीट. 100 क्युबिक फीट. गॉट इट. सो हे असेल त्याचं कन्व्हर्जन. आणि जर का तुम्ही या एक ब्रासला जर का मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर येतो हा 9.29, दिसत नसेल तर बघून घ्या, 9.29 स्क्वेअर मीटर. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक युनिट कन्व्हर्जन जे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बघा पुन्हा एकदा सांगतोय, तुमच्या दररोजच्या जीवनात वापरल्या जाणारे युनिट्स आहे, की नवीन युनिट्स नाही घेतलेत मी. 1 मीटर, फीट, इंच इथपर्यंत तर ठीकच आहे, नॉर्मल कंडिशन आहे. आता हेक्टर म्हणजे काय, तर हेक्टर म्हणजे आपण 2.5 एकर पकडतो, पण ऍक्च्युअल मध्ये तो असतो 2.471. आता एकर झाला, 1 हेक्टरचा जर का मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं तर 10 into 10⁻³ म्हणा किंवा 10,000 स्क्वेअर मीटर म्हणा. 1 एकर म्हणजेच काय, 40 गुंठा. 1 गुंठा म्हणजे काय, 33/33 फीट. सो दॅट 33/33 फीट म्हणजे काय झाला, 1089 स्क्वेअर फीट. आफ्टर ऑल, सो दॅट 40 इंटू जर का मी 1089 केलं तर ते येतं 43560 स्क्वेअर फीट और फीट स्क्वेअर. त्यानंतर याला कन्वर्ट केला मी मीटर स्क्वेअर मध्ये, स्क्वेअर मीटर मध्ये, तर तो आपला आला 4052 स्क्वेअर मीटर. पण ऍक्च्युअल मध्ये जर का तुम्ही युनिट कन्व्हर्जन मेथड मध्ये जर गेले तर तो असतो 4046. आता का बरं हे, तर तुम्हाला व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे ही. तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे ही. अजून एक सांगतोय, काही काही ठिकाणी काय करतात, त्या 404 ऐवजी डिरेक्टली लोक 4000 यूज करतात, डिरेक्टली 4000 सुद्धा यूज करतात. ओके, सो दॅट बेसिक व्हॅल्यू ही आहे 4046. आपली 4052 का बरं आली, कारण की युनिट कन्व्हर्जन करताना आपण काय केलंय की व्हॅल्यू जी आहे काही ठिकाणी राऊंड अप केली, काही ठिकाणी राऊंड डाऊन केली, त्यामुळे ही व्हॅल्यू आली. पण बेसिक व्हॅल्यू किती आहे, 4046. देन वी हॅव कन्वर्टेड द ब्रास इनटू फीट स्क्वेअर और क्युबिक फीट. फीट स्क्वेअरचं 9.29 हे स्क्वेअर मीटर आले. ओके, आय होप तुम्हाला हे युनिट कन्व्हर्जन लक्षात आले असतील. आता बेसिक कन्सेप्ट आपण आता चालू करतोय. बघा आपलं मेन पार्ट युनिट कन्व्हर्जन नंतर जो चालू होतोय तो म्हणजे एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा बेसिक पार्ट. ओके, लेट्स सी नाउ वी विल स्टार्ट द बेसिक पार्ट ऑफ द एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. आणि पहिला जो पार्ट आहे जो मी एस्टिमेटिंग कॉस्टिंग तुम्हाला नंबर ऑफ पार्ट मध्ये मी डिवाइड करून दिला, त्याचा पहिला पार्ट आपण चालू करतो एस्टिमेट. ओके, सो फर्स्ट इज नथिंग बट द एस्टिमेट. आता नॉर्मली काय असतं, एस्टिमेट म्हणजे काय किंवा एस्टिमेट आपण कसं करतोय. जसं मी तुम्हाला त्यात काल एक एक्झाम्पल सांगितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, की मला काय करायचं, एक पेन विकत आणायचं आहे. आता पेन विकत आणताना मला काय करायचं, मी एस्टिमेट तयार करतोय. पण एस्टिमेट पेन विकत आणल्यानंतर करतो की आधी करतो, ऑब्व्हियसली आधी करतो. म्हणजे काय करतो आपण काय करणार आहे की पेन विकत आणायच्या आधी मी काय करतो, एक प्रॉबॅबल कॉस्ट किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ज्याला म्हणतो ती या पेनची ठरवली आहे. सपोज टू बी दॅट 30 रुपीज. त्यानंतर मला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 10 रुपये जायला, 10 रुपये परत यायला, बाय ऑटो बाय कार व्हॉट इट मे बी. सो दॅट झाले टोटल 50 रुपीज. म्हणजे या पेनचं इस्टिमेट किती आहे माझ्याकडे सध्या तरी, ऑब्व्हियसली किती आहे 50 रुपीज. पण हे इस्टिमेट काढताना कंडिशन काय असायला पाहिजे किंवा इस्टिमेट काढताना काय कंडिशन असायला पाहिजे, तर लक्षात घ्या, इस्टिमेट तोच माणूस करतो जो एक्सपिरियन्स्ड आहे, ज्याला या पेनच्या प्राइसचा एक्सपिरियन्स आहे, तो त्याची इस्टिमेट काढू शकतो. द फॉर एन एक्झाम्पल, की सपोज टू बी दॅट एखादी व्हॅल्यू आहे जी कधी बघितली पण नाही, माहित पण नाही, तिचं इस्टिमेट कसं काढायचं नाही, तर एक्सपिरियन्स शब्द लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स. सो पहिल्यांदा बघा इस्टिमेट काय, इस्टिमेट काय आहे, इट इज द प्रोबॅबल कॉस्ट, इट इज द प्रोबॅबल, किंवा प्रोबॅबलला आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो अप्रॉक्सिमेट. ओके,
approximate cost of any project before the execution. Estimate म्हणजे काय? इट इज द प्रोबेबल कॉस्ट. प्रोबेबल कॉस्ट आहे, अप्रॉक्सिमेट कॉस्ट आहे, परफेक्टली माहित नाही. आणि कॉस्ट कधी काढतो आपण, कधी माहित करतो? बिफोर द एक्झिक्युशन ऑफ एनी प्रोजेक्ट और सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ एनी प्रोजेक्ट. ओके, सो दॅट एस्टिमेट मध्ये काय होतंय, काय कंडिशन, काय बेसिक, का बरं एस्टिमेट स्टडी करायचं आहे, काय बेसिक फंड असायला पाहिजे एस्टिमेट स्टडी करण्याच्या मागे. सो लक्षात घ्या, पहिल्यांदा तर मी काय करतो, प्रोबेबल कॉस्ट म्हणतोय, किंवा कोणतीही एक एस्टिमेट तयार करायसाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय लागेल बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय की एस्टिमेट ज्या वेळेला आपण प्रिपेअर करतो, एस्टिमेट प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ कम्प्युटिंग और कैलकुलेटिंग द व्हॅल्यू ऑफ ईच आयटम. प्रत्येक एका आयटमची आपण व्हॅल्यू प्रिपेअर करून काय करू शकतो, एस्टिमेट करू शकतो. फॉर एन एक्झाम्पल, जसे की मला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायची आहे, सपोज टू बी दॅट 1 BHK कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर 1 BHK कन्स्ट्रक्ट करण्यामागे माझा काय मोठं असायला पाहिजे, किंवा 1 BHK कन्स्ट्रक्ट करण्यामागे मला काय रिक्वायरमेंट असायला पाहिजे, मी त्या काढून बघतो. सो ऑब्व्हियसली पहिल्यांदा तर मी काय करतो, या 1 BHK साठी एस्टिमेट काय आहे की नॉर्मली जर का तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, आपण पुढे जाऊन पुन्हा टाइप्स ऑफ एस्टिमेट मध्ये स्टडी करणार आहोत की किती टाइपची एस्टिमेट करणार आहोत. पण जर का 1 BHK जर का विचार केला तर मी सरळ सांगेन 15 लाख हे झालं तर एस्टिमेट. पण हे एस्टिमेट कोण सांगू शकतो, तुम्ही किंवा मी, कोणी दुसरा पर्सन नाही सांगू शकणार. एक्सपिरियन्स ज्याला आहे तोच सांगू शकेल. हे तर बाहेरचा वेगळ्या एखाद्या डिपार्टमेंटचा इंजिनियर जर आणला आणि त्याला जर म्हटलं की 1 BHK कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर तो सांगेल का, व्हॅल्यू नाही माहित त्याला. पण 15 लाख जी तुम्ही सांगितली, कोणत्या बेसिसवर सांगितली, एक्सपिरियन्सच्या बेसिसवर. मग एस्टिमेट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपण जे एस्टिमेट करतो ते बिफोर द एक्झिक्युशन करतो. बिफोर द एक्झिक्युशन का बरं करायला पाहिजे, बिफोर द एक्झिक्युशनच का बरं, काय काय कंडिशन काय असायला पाहिजे. सो लेट्स सी द पर्पजेस. याचे काय पर्पजेस आहे, पर्पज काय पर्पज आहे. तर फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय, टू वर्क आउट द क्वांटिटीज. टू वर्क आउट द क्वांटिटीज. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. वर्क आउट द क्वांटिटीज. प्रत्येक एका पर्टिक्युलर कंडिशनची तुम्हाला क्वांटिटी माहित असायला पाहिजे. जसं की सपोज टू बी दॅट 1 BHK माहित तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय, तर 1 BHK मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या क्वांटिटीचे कसे कसे मेजरमेंट असेल ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. सो दॅट त्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा क्वांटिटीसाठी आपण काय करतो, एस्टिमेट करतो. सेकंड, टू नो अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. प्रोजेक्ट चालू केलं पण अप्रॉक्सिमेट कॉस्टच माहित नव्हती सुरुवातीला, आणि मधात येऊन थांबला, पैसा संपला, काय करणार, प्रोजेक्ट सोडून द्याल नाही. सो दॅट वी शुड नो द अप्रॉक्सिमेट कॉस्ट बिफोर द एक्झिक्युशन ऑफ वर्क. मला 1 BHK कन्स्ट्रक्ट करायचं आहे, 15 लाख रुपये. 15 लाख रुपीज काय आहे, त्याचं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे. माझ्याकडे 12 लाख रुपीज अवेलेबल आहे. मला प्लस 3 लाख रुपीजची काय करायची आहे, अरेंजमेंट करायची आहे. हे कोण सांगेल तुम्हाला अरेंजमेंट करायला, एस्टिमेट सांगेल की अरेंजमेंट कितीची करायची आहे, 3 लाख रुपयाची. समजत आहे. सो दॅट टू नो द अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट, दिस इज नथिंग बट द एस्टिमेट. त्यानंतर थर्ड, टू ऑब्टेन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय लागेल, तुम्हाला एस्टिमेट करून घ्यावं लागेल. अदरवाइज विदाउट एस्टिमेट वी कांट अप्रूव्ह अवर प्रोजेक्ट. सो दॅट वी शुड नो दॅट एस्टिमेट और अप्रॉक्सिमेट एस्टिमेट फॉर दिस पर्पज. फोर्थ number, to know the requirement of tools and plans.
tools and plants. Now let's see how much tools we required and how much plants we required. हे काय कधी समजेल तुम्हाला इस्टिमेटच्या बेसिसवर की कोणत्या टाईपचे इस्टिमेट लागेल, कोणत्या टाईपचे इस्टिमेट मध्ये कोणते टूल्स लागणार आहे, कोणते प्लांट्स लागणार आहे, त्यासाठी त्याची रिक्वायरमेंट्स काय असेल हे तुम्हाला आधी समजेल. नाहीतर प्रोजेक्ट सुरू झाला आणि मधात समजलं की आपल्याला एखाद्या वस्तूची गरज आहे तर चालणार नाही. सो दॅट ह्या गोष्टी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, आधी समजायला पाहिजे. नाउ नेक्स्ट फिफ्थ नंबर, टू इन्व्हाइट टेंडर. तुम्ही रोजच कदाचित न्यूजपेपरमध्ये वाचत असाल की याला म्हणतात निविदा सूचना, मराठीत म्हणतात याला निविदा सूचना. बघत असाल तुम्ही पेपरमध्ये. जर का मराठी पेपर असेल तर निविदा सूचना असेल, अदरवाईज टेंडर नोटीस असेल. मग टेंडर नोटीस, एक रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, बस संपलं. एवढं जरूर चालेल का? नाही. त्याचं इस्टिमेट तुम्हाला द्यावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला काय इस्टिमेटची गरज पडते. त्यासाठी तुम्हाला काय होते, इस्टिमेटची गरज पडते. सेकंड, नेक्स्ट 6, to fix up the period of completion. On the basis of estimate we can fix up the period of completion. Otherwise security deposit जप्त होईल पण 1 BHK बांधणं होणार नाही. असं नको व्हायला. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला तुमच्या एस्टिमेटचा किंवा तुमच्या पूर्ण प्रोजेक्टचा तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, पिरियड माहित असायला पाहिजे. नेक्स्ट, हँडल to calculate quantities किंवा quantity of material and type of material. हे कशावरून तुम्ही ठरवू शकता, इस्टिमेटवर. सो दीज आर दी पर्पजेस ऑफ द इस्टिमेट अँड दिस इज नथिंग बट द इस्टिमेट. ओके, नाउ लेट्स सी ऑन दिस पर्पज. ह्या सगळ्या पर्पज मुळे आपण काय करतो, इस्टिमेट तयार करतो. जर का तुम्हाला या सगळ्यांची गरज नसतीच तर इस्टिमेट तयार केलं असतं का, नाही केलं असतं. सो दॅट या सगळ्या गोष्टींच्या गरजेमुळे तुम्ही काय केलंय की इस्टिमेट आपण प्रिपेअर केलं. सो या गोष्टी लक्षात घ्या. इस्टिमेटिंग कॉस्टिंग म्हणजे काय किंवा इस्टिमेट म्हणजे काय आणि त्याचे पर्पज काय आहेत. ओके, पुढे बघूया. नेक्स्ट आहे कॉस्टिंग. आता कॉस्टिंग म्हणजेच काय, टू फाइंड आउट द कॉस्ट पर आयटम ऑफ द वर्क. पर्टिक्युलर एक आयटमची कॉस्ट फाइंड आउट करणं पूर्ण टोटल प्रोजेक्टसाठी किंवा पूर्ण वर्कसाठी म्हणजेच काय आपण करतो, कॉस्टिंग करतोय. म्हणजे सपोज टू बी दॅट की मला सपोज एखादं 1 BHK ज्या वेळेला मी स्ट्रक्चर तयार करेल, 1 BHK ज्या वेळेला मी स्ट्रक्चर तयार करतोय त्यावेळेला सगळ्या सुरुवातीला आम्हाला प्रत्येक वेळेला एका आयटमची जी काही व्हॅल्यू आहे, जसं की सुरुवातीला मी प्लॉट क्लिअरिंग किंवा साईट क्लिअरिंग म्हणा, प्लॉट ऑर साईट क्लिअरिंग, त्यानंतर एक्सकॅव्हेशन, त्यानंतर फुटिंग फाउंडेशन, त्यानंतर प्लेन, कॉलम, बीम, स्लॅब, मी प्रत्येकी काय आयटमची काय करतो, कॉस्ट कॅल्क्युलेट करतो आणि त्या बेसिसवर टोटल कॉस्टिंग करतो. म्हणून डेफिनेशन काय, फाइंड आउट द कॉस्ट पर आयटम ऑफ द वर्क. प्रत्येक एका आयटमची मी काय करतो, कॉस्ट कॅल्क्युलेट करतो आणि त्या बेसिसवर काय करतो, कॉस्टिंग करतो. व्हॉट आर दी पर्पजेस? पर्पजेस फॉर द व्हॅल्युएशन ऑफ एक्झिस्टिंग प्रॉपर्टी. एक एक्झाम्पल सांगतो बघा. आपण काय करतोय की ज्या वेळेला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायचं ठरवतो त्यावेळेला काय होते की तुम्हाला एक स्टॅम्प ड्युटी प्रोव्हाइड करायची असते, बरोबर आहे. तर स्टॅम्प ड्युटी ज्या वेळेला आपण प्रोव्हाइड करतो, सपोज फॉर एन एक्झाम्पल सांगतो की 12% स्टॅम्प ड्युटी आपल्याला प्रोव्हाइड करायची, ठीक आहे. सो 12% जर का स्टॅम्प ड्युटी द्यायची असेल आणि एखादी जर का प्रॉपर्टी तुम्ही 10 लाखात विकत घेत असेल, 10 लाख रुपीज मध्ये जर का घेत असेल तर त्याच्यानुसार त्याची स्टॅम्प ड्युटी 12% तुम्हाला काढावं लागेल. आता ज्या वेळेला त्याची 12% तुम्ही काढली, त्याची जर का 12% काढली म्हणजे 1,20,000 ज्या वेळेला तुम्ही काढली त्यावेळेला त्यामध्ये ऍड करा 1,20,000 म्हणजे हे किती झाले, 11,20,000 रुपीज. मग कधी कधी काय होतं की लोक काय करतात की स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी किंवा हा जो 1,20,000 आहे ते टोटल प्लॉटची प्रॉपर्टी कदाचित 5 लाख रुपीज कॅश देऊन सुद्धा बंद करू शकतात. पण यासाठी काय केलंय, गव्हर्नमेंटने काय केलंय, प्रत्येक एका एरियाच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन करून ठेवलंय. त्या व्हॅल्युएशन पेक्षा कमी येऊ शकत नाही.
त्या व्हॅल्युएशन पेक्षा कमी येऊ शकत नाही. सो या कंडिशनसाठी तुम्हाला काय लागतं, कॉस्टिंग लागतं. त्यानंतर सेकंड, द ॲव्हरेज फायनान्स ऑफ द प्रपोज्ड वर्क, की एखाद्या प्रपोज्ड वर्कसाठी ज्या वेळेला तुम्ही फायनान्स घेता किंवा अजून याच्यासाठी व्हॅल्युएशन मध्ये काय मिळू शकतं, की जेव्हा व्हॅल्युएशन आपण करतो ते कशासाठी करतो, की मॉर्गेज कंडिशनसाठी करतो. ज्या वेळेला आपल्याला एखादी प्रॉपर्टी एखाद्या बँकेकडे एखाद्या कंपनीकडे जर का मॉर्गेज करायचं असेल त्यावेळेला सुद्धा व्हॅल्युएशन कमी येतं. सो फायनान्स ऑफ प्रपोज वर्क हे सुद्धा त्याचं सेकंड एक्झाम्पल पर्पज झाला कशाचा, कॉस्टिंगचा. तर त्यासाठी आपण काय करतो, कॉस्टिंग करतो. ओके, सो नेक्स्ट पार्ट आहे याचा बघा. The next part of the estimating is the data required for estimating. की आपण ज्या वेळेला एस्टिमेट करूया त्यावेळेला कोणत्या टाईपचा डाटा आपल्याला लागणार आहे, काय काय लागणार आहे, हे सगळं यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. तर बघा कंडिशन बघा, फर्स्ट डाटा जो मला लागेल बघा, फर्स्ट जो डाटा लागेल तो आहे ड्रॉइंग. फर्स्ट काय आहे, ड्रॉइंग. आता यामध्ये बघा ड्रॉइंग मध्ये काय, व्हॉटएव्हर द ड्रॉइंग, प्लान, इलिव्हेशन, सेक्शन, हे सगळे काय असायला पाहिजे, क्लिअर डायमेन्शन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, सगळं फुल्ली स्केल डायमेन्शन किंवा क्लिअर डायमेन्शन असायला पाहिजे. सो यामध्ये काय येतं, प्लान येईल, इलिव्हेशन येईल, हे कसं असायला पाहिजे, फुल्ली स्केल डायमेन्शन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे होते, फुल्ली स्केल डायमेन्शन असायला पाहिजे. अदरवाईज जर का तुमच्याकडे ह्या गोष्टी प्रॉपर नसेल तर तुम्ही इस्टिमेट करू शकता का, नाही करू शकणार. ओके, त्यानंतर जे काही डायमेन्शन आहे हे फुल स्केल डायमेन्शन असायला पाहिजे. डायमेन्शन हे क्लिअर असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. सोबतच त्यानंतर कोणतं कन्फ्युजन नसायला पाहिजे यात. कारण की मोस्ट ऑफ द टाइम मध्ये काय होतं की आपण लिहिताना व्हॅल्यू काही गडबड करतो आणि त्यामुळे मेजरमेंट मध्ये चुका होऊ शकतात. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला काय असायला पाहिजे, क्लिअर माहित असायला पाहिजे. नेक्स्ट कंडिशन आहे, नेक्स्ट सेकंड नंबर आहे स्पेसिफिकेशन. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण स्पेसिफिकेशनचा विचार करतोय त्यावेळेला आपल्याला कोणत्या टाईपचं वर्क करायचं आहे आणि किती स्पेसिफाईड करायचं आहे ते पण ठरवायचं असते. सो दॅट लेट्स सी, नेचर ऑफ वर्क, नेचर ऑफ वर्क, देन क्वालिटी ऑफ वर्क, की कोणत्या टाईपच्या नेचरचं वर्क आहे, त्याची क्वालिटी कशी राहणार आहे. देन नेक्स्ट इज नथिंग बट द आफ्टर द क्वालिटी द क्लास ऑफ वर्क. ओके, द क्लास ऑफ वर्क. देन नेक्स्ट इज नथिंग बट द प्रपोर्शन ऑफ मटेरियल. प्रपोर्शन ऑफ मटेरियल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात हे येतात स्पेसिफिकेशन मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात, स्पेसिफिकेशन मध्ये, ज्यामध्ये आपल्याला नेचर काय आहे, क्वालिटी काय आहे, क्लास कोणता आहे, प्रपोर्शन ऑफ मटेरियल कसा आहे, त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ वर्क. ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, स्पेसिफिकेशनच्या अंडरमध्ये येते. जर का पूर्ण पेपर व्यवस्थित बघितले असेल, जर का तुम्ही पूर्ण पेपर जर का व्यवस्थित बघितले असेल तर लास्ट टाइमच्या WRD जेईच्या एक्झाम मध्ये, WRD जेईच्या एक्झाम मध्ये स्पेसिफिकेशनवर एक क्वेश्चन आला होता. स्पेसिफिकेशनवर एक क्वेश्चन आला होता आणि त्यामध्ये एक्झिक्युशन ऑफ वर्क जो काही हा फंडा आहे हा त्यामध्ये एक ऑप्शन म्हणून होता. हा कोणाचा पार्ट आहे, तर एक्झिक्युशन ऑफ वर्क हा स्पेसिफिकेशनचा पार्ट आहे. लक्षात ठेवा, त्या मागच्या वेळेला WRD जेई मध्ये हा एक क्वेश्चन आला होता स्पेसिफिकेशनवर. तर एक्झिक्युशन ऑफ वर्क हा एस्टिमेट मध्ये कोणाचा पार्ट आहे, तर स्पेसिफिकेशन पार्ट आहे. सो दॅट कायम लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबर येतात रेट्स. आणि खूप इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट, जर का रेट्सची तुम्हाला कंडिशन माहित नाही, रेट्सची अरेंजमेंट माहित नाही, तोपर्यंत तुम्हाला जो डाटा मिळाला आहे तो काय आहे, अपूर्ण आहे किंवा कंप्लीट नाही, किंवा त्या बेसिसवर तुम्ही एस्टिमेट ठरू शकत नाही. सो रेट्स ऑफ मटेरियल यामध्ये काय येईल, रेट्स ऑफ मटेरियल, ज्यामध्ये आपण काय करतो 50 to 60% कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कंप्लीट करतो. या रेट्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आहे, मटेरियल इम्पॉर्टंट आहे. ज्याला आपण असं म्हणू शकतो की मेजर फॅक्ट कोण करतं, तर मेजर फॅक्टर जर का मला जर का काढायचे असेल तर मी काय करेन, मटेरियल, लेबर,
अँड स्पेसिफिकेशन हे काय करेल यामध्ये काढेल, कुठे मेजरमध्ये. आणि मायनरमध्ये जर का ठरवायचं झालं तर मग काय येतं, तर यामध्ये येतं कॉन्टिजेन्सीज वर्क, कंडिशन ऑफ वर्क, कम्प्लिशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी येणार आहेत त्या मायनरमध्ये. म्हणजे बेसिक फंडा कोणाचा आहे, मटेरियलचा. कारण आपण ठरवताना 50 to 60% कॉस्ट ऑफ टोटल कन्स्ट्रक्शन इज एक्झॅक्टली डिपेंड अपॉन दी मटेरियल. ओके. सेकंड इज नथिंग बट यू शुड नो दॅट द रेट्स ऑफ लेबर आल्सो. लेबर, कारण नियर अबाउट 20 to 30% पार्ट जी आहे की कुणावर जाते, लेबरवर जाते. कारण की विदाउट लेबर वी कांट डू इट एनिथिंग. सो लेबर काय झाला, सेकंड मेजर पार्ट झाला याचा. त्यानंतर यामध्ये येतात लेबरमध्ये मग पुन्हा 2 ते 3 टाईप येतात. एक येईल स्किल्ड लेबर, एक येतं सेमी स्किल्ड लेबर आणि एक येतो अनस्किल्ड लेबर. बरोबर आहे. मग कोणाची अरेंजमेंट कुठे करायची, कोणाची रिक्वायरमेंट किती आहे आणि कुठे कुठे करायची हे कशावर डिपेंड करेल, या कंडिशनवर डिपेंड करतं. सो दॅट रेट्स मध्ये कोण येतात, तर मटेरियल येईल, लेबर येतं, त्यानंतर अदर मार्केटिंग वर्क येतो, अदर मार्केटिंग वर्क येतात, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता की जे कॉन्टिन्युअस वर्क म्हणू शकतो आपण, जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाले, मोबाईल झालं, तिथे असणारा सिक्युरिटी गार्ड झालं, स्टेशनरी झाली, बाकीच्या सगळ्या काही वर्क आहे हे काय येतं, अदर मार्केटिंग वर्क मध्ये येतं. तर या सगळ्यांची आपल्याला काय माहित असायला पाहिजे, रेट्स माहित असायला पाहिजे. आणि त्याच बेसिसवर आपण काय करू शकतो, एक डाटा रिक्वायर्ड करू शकतो इस्टिमेटसाठी. या 3 जर का गोष्टीपैकी एक जरी गोष्ट कमी असेल तरी तुम्ही इस्टिमेट करू शकत नाही. बरोबर आहे. काय लागेल, पहिल्यांदा ड्रॉइंग, सेकंड नंबर स्पेसिफिकेशन, थर्ड नंबर रेट. ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय आपण हे परफॉर्म करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, कोणामध्ये कोण आहे, तर होऊ शकतं तुम्हाला स्पेसिफिकेशनचा जर का पार्ट विचारला तर होऊ शकतं स्पेसिफिकेशन मध्ये तुम्हाला ते फुल स्केल डायमेन्शन पण देऊ शकतात. ओके, फुल स्केल डायमेन्शन देतील. सपोज टू बी क्वेश्चन विचारताना काय विचारेल, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ स्पेसिफिकेशन अंडर द इस्टिमेट. होऊ शकतं पहिला फुल स्केल डायमेन्शन ऑप्शन आहे, ऑप्शन बी आहे एक्झिक्युशन ऑफ वर्क, ऑप्शन सी आहे अदर मटेरियल वर्क, नन ऑफ दिस, ऑल ऑफ दिस. सो युअर आन्सर शुड बी अ एक्झिक्युशन ऑफ वर्क. कोणत्यामध्ये काय येतं हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट पार्ट आहे आपला. चला मित्रांनो, नेक्स्ट पार्ट बघूया आपला वर्क प्रोसेस. जो आपण इस्टिमेट करू त्याची वर्क प्रोसेस काय असायला पाहिजे किंवा कशी असायला पाहिजे. बघा, जवळपास तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग चालू असताना असे बरेचसे तुम्हाला समाजात लोक दिसतात की जे आपली कधी कधी सिरियसनेसने विचारतात, काही लोक मजाक घेऊन विचारतात. बरोबर आहे. तुमचा अनुभव मला माहित नाही, पण माझा आलाय बराचदा असा अनुभव की अरे बाबा रे, एखादं 2 BHK 2 रूम काढायचे, सांग बरं किती रुपये लागतील. म्हणजे नुसतं तुमचं नॉलेज जज करायसाठी किंवा तुम्हाला जज करायसाठी ते लोक तुम्हाला विचारत असेल. होऊ शकतं काही जण ते सिरियसली असतात, ते विचारतात. मग ती प्रोसेस कशी असायला पाहिजे, तर पहिला पार्ट आहे त्यामधला प्रिपरेशन ऑफ अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. प्रिपरेशन ऑफ अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. मी आताच तुम्हाला सांगितलंय की काही लोक जे तुम्हाला विचारतात की किती रुपये लागतात, तर ते बेसिस करते अप्रॉक्सिमेट इस्टिमेटच्या बेसिसवर. बरोबर आहे. आता अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काय, इथे जो आलेला डिटेल इस्टिमेट काय, हा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. पण त्याआधी एक प्रोसेस बघतोय काय आहे ते. पहिला पार्ट जो आहे तो प्रिपरेशन ऑफ अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. आता सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काढतो. आता अप्रॉक्सिमेट इस्टिमेट फॉर 1 BHK मी सांगितलं तुम्हाला 15 लाख रुपीज सपोज टू बी दॅट. काय झालं, 15 लाख रुपीज हे झालं अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. द व्हॅल्यू ही 15 लाख जी झाली ही वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकते. ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे का, नाही आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स मोर दॅन 30 इयर आहे, त्यांचं अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि डिटेल इस्टिमेट जे आहे ते सेम आहे. कारण की मी आधी बोललो, आपण इस्टिमेट कोणाचा करू शकतो, ज्या गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. बरोबर आहे. नाहीतर जी गोष्ट माहीतच नाही, जी कधी पाहिलीच नाही, जिचा अनुभवच नाही आहे, तिचा एक्सपिरियन्स करणं शक्य नाही आहे. एक्सपिरियन्स कोणाचा करू शकतो आपण, जिचा आपल्याला इस्टिमेट कोणाचा करू शकतो, जिचा आपल्याला एक्सपिरियन्स आहे किंवा अनुभव आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मला काय, प्रिपरेशन ऑफ अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. चला, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट झालं. त्यानंतर काय की त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल आपल्याला बघायचं आहे, जागेचं, प्लॉटचं, स्ट्रक्चरचं, जो काही प्रोजेक्ट असेल त्याचं. तर ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल आहे का, अप्रुव्हल आहे, गो अहेड. नाही आहे तर अप्रूव्ह करून घ्या. सेकंड थिंग, आफ्टर द अप्रुव्हिंग वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिटेल इस्टिमेट. मग आपल्याला काय करायचं, प्रत्येक एक आयटम बीट बाय बीट, पार्ट बाय पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सपोज टू बी दॅट यामध्ये मी काय करतोय,
की बघा तुम्ही स्टडी केलं असेल इंजिनिअरिंगमध्ये 3 टाईपच्या शीट आपण स्टडी केल्या. पहिली केली मेजरमेंट, सेकंड केली ॲब्स्ट्रॅक्ट आणि लास्ट केली फेस. ह्या जेव्हा शीट तुम्ही स्टडी केल्या त्यामध्ये फेस शीट मध्ये काय होतं की आपण पूर्ण स्ट्रक्चर इन नियर अबाउट 2 ते 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. जसं की मेजरमेंट शीट मध्ये काय करतो आपण प्रत्येक बीट बाय बीट घेतो. ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये काय करतो तर त्याची कॉस्टिंग करतो. आणि फेस शीट मध्ये काय तर टोटल स्ट्रक्चरला 1 ते 2 पार्ट मध्ये जसं की सुपर आणि सब. आता याच्या कॅल्क्युलेशन करतो तर सुपर मध्ये काय सब मध्ये काय येतं तर पहिल्यांदा येतं एस्कॅव्हेशन, त्यानंतर येतं फाउंडेशन. ह्या सगळ्याच्या वेळेला मी कंडिशन स्टडी करतो हे सगळं त्यामध्ये येतं फेस शीट मध्ये. यामध्ये सब मध्ये काय आलं मग एस्कॅव्हेशन आलं, त्याचं फुटिंग आलं, सगळ्या गोष्टी आल्या. लेवल पर्यंत इथे येईपर्यंत मला नियर अबाउट लागले 5,25,000. 5,25,000. पुढे आलो मी सुपरस्ट्रक्चर मध्ये. सुपरस्ट्रक्चर मध्ये आल्यावर नंतर मला काय लागले किती लागले हे लागलेत 8,75,000. 8,75,000 म्हणजे झाले किती 14 लाख रुपीज कन्स्ट्रक्शनला लागले. एक्झॅक्टली आपण अप्रॉक्सिमेट किती केले होते 15 केले होते पण ऍक्च्युअल मध्ये किती झाले 14 आले. म्हणून मी काय म्हटलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मे बी डिफर विथ रिस्पेक्ट टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू. मग आपण काय केलं डिटेल इस्टिमेट केलं. मग डिटेल इस्टिमेट केलं 14 लाख. त्यानंतर त्या डिटेल इस्टिमेटच्या बेसिसवर त्या प्रोजेक्टचं टेक्निकल सँक्शन आपण कॅल्क्युलेट केलं किंवा वर्कआउट केलं. टेक्निकल सँक्शन घेतल्यानंतर काय की ड्राफ्ट टेंडर प्रोव्हाइड केलाय. कोणाला द्यायचंय, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचंय, कोणत्या डिपार्टमेंटला द्यायचंय. तुम्ही त्यासाठी एक ड्राफ्ट टेंडर केला. त्यानंतर टेंडर जो आहे तुम्ही काय केला पब्लिश केला. इथे काय केलंय टेंडर पब्लिश केलंय. आणि आफ्टर दी पब्लिशिंग तुम्ही वर्क ऑर्डर काढलाय किंवा अलॉटमेंट ऑफ, याला म्हणू शकतो अलॉटमेंट ऑफ वर्क असं पण म्हणू शकता तुम्ही. ओके. नंतर काय केलंय त्या पर्टिक्युलर वर्कला काय केलं एखाद्या कंपनीला, कॉन्ट्रॅक्टरला किंवा एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला तुम्ही काय केलं ते वर्क काय केलं अलॉट केलं. ओके. तर ही झाली त्याची टोटल प्रोसेस. एस्टिमेट करताना एवढी प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे वर्क अलॉटमेंट पर्यंत एवढी प्रोसेस तुम्हाला हँडलिंग करायची आहे. ओके. आता ओनर काय आहे हे घेतलं कशासाठी तर हा घेतला याच्यासाठी की 2015 मध्ये गेटच्या एक्झामला हा क्वेश्चन आला होता मित्रांनो. गेटच्या एक्झाम साठी सिरियल वाईज प्रोसेस सिलेक्ट करा. सिरियल वाईज प्रोसेस सिलेक्ट करा. तर सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगतोय कन्फ्युज कुठं होता प्रिपरेशन ऑफ अप्रोक्सिमेट लोक याला 1 नंबर देतात आणि लगेच काय देतात याला 1 झाला की याला 2 देतात आणि याला 3 देतात. चुकीचा कन्सेप्ट आहे. फर्स्ट काय आहे प्रिपरेशन ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट फर्स्ट झाल्यानंतर त्याचा ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल आपण बघतो. त्याच्यानंतर डिटेल एस्टिमेट करतो. इथे काय करतात तुम्ही याला 1 याला 2 आणि यात अजून कन्फ्युज होतात याला 3 देऊ की याला 4 देऊ असं नाही. टेक्निकल सँक्शन हे कायम डिटेल एस्टिमेट नंतरचा पार्ट आहे. टेक्निकल सँक्शनिंगचा जो पार्ट आहे हा कायम डिटेल एस्टिमेट नंतरचा पार्ट आहे. त्यानंतर टेंडरचा ड्राफ्ट इकडे ठीक आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तुम्ही कन्फ्युज इथे व्हाल तर लक्षात घ्या पहिला नंबर जो फर्स्ट असेल ऑप्शन हा असेल. सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर. ड्राफ्ट टेंडरिंग आणि टेंडरिंग हे तुम्हाला जवळपास माहित आहे. ड्राफ्ट टेंडरिंग आणि टेंडरिंग तुम्हाला जवळपास माहित आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला वर्कआउट करू शकता. सो दिस इज द प्रॉपर प्रोसेस, प्रॉपर द मेथड टू कॅल्क्युलेट द एस्टिमेट. ओके. चला ठीक आहे. थँक्यू. थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ एस्टिमेट. ओके. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या काही किती मेथड्स आहेत ते पण तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी वर्कआउट करून आपण काय करणार आहोत थोडं पुढे जाणार आहोत. ओके. लक्षात घ्या मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे सर्व झाल्यावर आपण काय करणार प्रत्येक एका चॅप्टरवर, प्रत्येक एका बीटवर, टॉपिकवर नंबर ऑफ आन्सर आणि क्वेश्चन्स एक सेशन घेणार आहोत. सो त्यामध्ये तुम्हाला काय होईल की तुम्हाला झालेल्या पार्टवरचा जो काही कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स याच्यावर बिल्डअप होत नसतो. कायम लक्षात ठेवा. माझा एक्सपिरियन्स सांगतो मी. तुमचं मत वेगळं असू शकतं पण मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की कॉन्फिडन्स यावर बिल्डअप होत नाही. कॉन्फिडन्स आपला बिल्डअप होणार आहे क्वेश्चन आन्सरिंग सेशनवर. की मी स्टडी केल्यापैकी किती क्वेश्चन माझ्या स्टडीवर विचारलेत, किती क्वेश्चन मला माहित आहे, किती क्वेश्चन माझे चुकत आहे आणि किती क्वेश्चन अजून सुद्धा माहित नाही. यावर तुम्ही काय करू शकता या टोटल पार्टला डिफायनाइट करू शकता. ओके. चला मित्रांनो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.